वेलकम टू अवर चॅनल आर फॉर रेसिपी। आजची रेसिपी आपली आहे म्हणजे मस्त अशी मळ्याचे मासे। हे मासे आहे ना नदीत असतात, पण ह्याची चव मात्र अप्रतिम। कोकण आणि मळ्याचे मासे हे नातं म्हणजे एक वेगळाच ऋणानुबंध आहे। कोकणातल्या प्रत्येक माणसाला ह्या माशांची चव माहिती असेल। हे मासे म्हणजे गावी गेले आणि मळ्याचे मासे नाही खाल्ले असं कधीच होऊ शकत नाही। तर चला बघूया ही रेसिपी कशी बनवायची। हे बघू शकता, मासे साफ करण्याची पद्धत तुम्हाला दाखवते। हे जे मासे आहेत ना, हे असे, हे बघा, हे मासे आहेत ना पोटाच्या इथे असे दाबायचे आणि इथून अशी घाण असते त्यांची ती सगळी काढून घ्यायची। का माहिती, हे मासे जर आपण साफ नाही ना केले तर ह्या पोटातली जी घाण जर आपण आपल्या पोटात गेली ना तर आपल्या पोटात दुखू शकतं। त्यामुळे हे माशांना चव तर खूप छान आहे, पण साफ करणं पण इझी आहे। फक्त हे इथून असे दाबून घ्यायचे, पोटातून सगळी घाण निघते। आणि इथे काय बारीक बारीक असे खवळे असतील तर हे असे काय बारीक बारीक खवळे असेल तर काढून घ्यायचे। खूप सिंपल आणि मस्त अशी रेसिपी। आता बघा, ही मासे बनवण्यासाठी अगदी साधे इन्ग्रेडियंट। हे लसूण आहेत, 5-6 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्या, ज्या चेचून घेतल्यात। कढीपत्ता आहे आणि हे मासे मी 5-6 वेळा स्वच्छ क्लीन केलेले आहेत, मळ्याचे मासे। आता हे कढईत ठेवते। हा आपला घरगुती लाल मसाला आहे, तो मी सगळं टाकते। 1 स्पून घेतला आणि अर्धा स्पून घेते। चवीला हे मासे अगदी इतके सुंदर आहेत ना, म्हणजे बोलतात ना कोकण आणि मळ्याचे मासे, हे कॉम्बिनेशनच डेडली कॉम्बिनेशन आहे। आणि हे अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ, आणि आता ह्या रेसिपीला आहे ना तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे। हे बघा, थोडंसं जास्त घेतलं। आपण नेहमी जेवढं फिशसाठी घेतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त घ्या, कारण हे ना तेलात आणि अगदी थोडंसं पाण्यामध्येच हे शिजणार आहे।